धनुष, धनुराज रोकडे. काय तुमचं काय? मी मगाचपासून हाका मारते ना, लक्ष कुठे? ते टेबलवर पण बघितलं, मला वाटलं बसली असेल कोणतरी टावका, तर तिथे पण कोण नाही. नाही यार, कोणीच नाही. म्हणजे तुम्हाला अजून पण दुसऱ्या मुली? एक तर छोट्या छोट्या गोष्टींवरून रडायचं नाही, हा? आणि माझं लग्न झालंय हे मला एकदम नीट माहिती, त्याच्यामुळे मी मुलींकडे मी बघत नसतो, ठीक आहे? अहो मग काय झालंय? काय नाही, म्हणजे बघ ना, पहिले एकदम मी असं कधी पण आलो ना कॅफेमध्ये की कोणी ना कोणी असायचंच, म्हणजे कोणी पण भेटायचंच. आता कधी पण या कोणीच नसतं, म्हणजे बंद पडलेल्या गॅरेज सारखं वाटतं एकदम. गाड्या तर आहेत एवढ्या मोठ्या, पण एक पण कामाची नाही. कुठे गेलेत काय माहित सगळे. अहो कामात असतील ना, त्याच्यामुळे असेल. ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त काम मी करतो, आणि आता तर माझं लग्न पण झालं, तर मी बायकोला घेऊन इथं येऊन बसलो आणि बाकीचे गायब. अहो त्यांचं काहीतरी काम असेल, जाऊ दे ना. आपण इथे आलोय ना, तर आपणच जाऊयात ना त्यांना भेटायला. आपण मैत्री माणसांकडे जायचं का? हा, तुम्हाला बरं वाटेल, चला. नाही नको. धनराज चला ना. काम कर ना, एकदा मला धनुष म्हण ना. इथे काय सगळे आहेत, मी नाही. प्लीज प्लीज एकदा म्हण ना. चला ना. धनुष, चला. गेली नाहीस तू? तुझी वाट बघत होते बाहेर. तंद्रीत होतस, लक्षच नव्हतं तुझं. पाणी पितोस? संपलं का सगळं? सगळंच संपलं. This is all very unfortunate. हे सगळं असं संपायला नको होतं मैत्री. जे झालं ते चांगलं झालं. नाहीतरी तो मुलगा म्हणजे बस झालं अभय, आता संपलंय ते. आता पुन्हा कशाला त्याचा उद्धार करायचा? मैत्री, तू ठीक आहेस ना?
ठीक आहे मी. तुम्ही जा तुमच्या कामाला. आता काही साखरपुड्याची घाई वगैरे काहीच नाहीये. आणि शेवटी सगळं माझ्या मनासारखंच झालंय. सौमित्र काही आता परत येणार नाही. येते. अय्या हो काय असे काय बसलेत तुम्ही? उठा, केवढं काम आहे आपल्याला. लग्न घर आहे आपलं, विसरलात का? घराकडे बघा जरा. वाटतंय तुम्हाला हे लग्न घर वाटतंय? सगळं झाडायला पाहिजे. शिवाय मी काय म्हणते, म्हणजे थोडासा खर्च होईल ना, ठोंबरे होऊ देत, पण ना आपण एक हात मारूया रंगाचा, असा छान मस्त असा फ्रेश तुमच्या भाषेने. असू दे, बघू आपण. बघू रे करायचा. तू शांततेने घे जरा. शांतता? अहो काय ठुमरे, बरे आहात ना तुम्ही? अहो शांतता कशी? म्हणजे आपल्या सौमित्रचा साखरपुडा आहे, म्हणजे वरपक्ष असला म्हणून काय झालं, आणि मी वरमाय असले म्हणून काय झालं? वरमाईला भरपूर कामं असतात, ती करायला पाहिजे. पहिलं मला घर साफ करायला पाहिजे. झाडू झाडू म्हणता होय, झाडू कुठे ठेवली? म्हणजे मी कुठे ठेवली? खूप मला इतकं का, हे बघा नेहमीच्या जागी होती. काय उभे काय? हटो हटो मेरे रास्ते से, झाड़ने दो मेरे को, फटाफट फटाफट, बहुत काम करना पड़ेगा. झाडू, अरे मध्येच येत आहेत, झाडने दो. नलू काय काय अगं असं काय करतेस वेड्यासारखं? माईंकडे गेलो तेव्हा काय बोलणं झालं आपलं? काय बोलणं झालं? कशाचं काय बोलणं झालं? संपलं, सगळं संपलंय. यावर शिक्कामोर्तब करून आलोत आम्ही. दुसरं काय? कुठलं संपलं? आता चालू झालं. सगळी तयारी करायची आहे. ताटामाटात सगळं. झाडू घेऊ नका, माझ्या कामात खंड पडतो. आणि तू रे, हा ना काडी पेलवान, खायला काळ भुईला भात, पुढे ये पहिला. काय 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 करत बघू नको. चल तिकडे, झाडू द्या मला प्रसंगी. चल तिकडे, चल तिकडे. खूप काम आहेत, खूप काम आहेत. हे बघ काय करायचं, आपली गाडी आहे की नाही बाहेर, एवढी सुंदर मस्त, ती अशी लखलख धुवायची. हा छान अशी चमकवायची. अरे सौमित्राचा साखरपुडा आहे, किती लोक त्यातनं ये जा ये जा ये जा ये जा करणार. आणि काय कर माहितीये, त्याच्यावर असं हे मला हे रिबिन रिबिन फित फित म्हणतात त्याला, अशी गुलाबी रंगाची लाव. आणि माहिती तुला त्याचं ते असं काहीतरी करून ना, असं त्याचं कमळ बनवतात, तसं कमळ पण ना सगळं पटापट पटापट झालं पाहिजे. आपल्याकडे कसं रात्र थोडी सोंग फार आहेत. पटपट कर, मी बघायला येणार आहे. मला पण भरपूर काम आहेत, खूप काम आहेत. आणि लिलीबाई चला झाडायला घ्या, झाडायला घ्या. अरे काय वेळ काळ काय आहे की नाही, भान आहे की नाही नलिनी तुला? अगो घर सगळं लकलक करायला पाहिजे. तुझ्या लेकराचा साखरपुडा आहे, थाटामाटात करायचं की नाही, मिरवायचं की नाही, म करत उभी राहू नकोस ना. झाडायला घे, घर लखलखीत करायला पाहिजे. आता चंद्रमोहन भाऊजी ओरडतील. चल चल चल, कामाला सोड, कामाला सुरुवात. चला 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 चला. बाबा आईला काहीतरी झालंय, तिला बहुतेक धक्का बसलाय. माई भारी आहे ना ढोकळा? हा अगं आत्ताच अभय आणि अनघा येऊन गेले परत, पण अनघाने काही हा बाहेरचा ढोकळा खाल्ला नसता. पण काकांनी खाल्ला असता ना. हो त्यांनी तर आमच्या बरोबर प्रॉपर हे केलं. म्हणजे तुमच्या बरोबर पण झाला का प्रोग्राम त्याचा? सवाल कसला प्रोग्राम? गप्पांचा प्रोग्राम ना आपला. म्हणजे मैत्रीचे वडील आहेत ना, तुला सांगतो एक नंबर फ्रेंडशिप. इतकं भारी बोलतात ना, एकदम फ्रेंडशिप. गप्पांचा प्रोग्रामच, नाही का? मैत्रीवंच
आम्ही ढोकळा आणलाय तर तुम्ही खाणार ना, म्हणजे चालेल ना? हो, चालायला हवं खरं तर. चालेल. खा की मग. हो का? मी देऊ? काय मग बबली, एवढ्यात कशी आठवण झाली आमची तुम्हाला? हा धनराज त्रास देतो की काय तुला? नाही नाही माई, धनुष नाही त्रास देत. धनुष? धनराज नाही त्रास देत. म्हणजे ना त्या दिवशी गंमतच झाली. माझ्या तोंडाला थोडी चव नव्हती. एक मिनिट, तोंडाला चव नव्हती? काय रे धनराज, एवढ्या लवकर? सांगा ना. ताप आला होता तिला, त्याच्यामुळं. ताप आला होता? ओके. म्हणजे मला बरं नव्हतं, ताप आला होता. तर यांनी माझ्यासाठी एकदम मसाले भात वगैरे केला, ते शेंगदाणे आणि तोंडली टाकून. आणि एवढं छान झाला होता माहितीये, एकदम एक नंबर. आणि माझी गंमत माहिती का, त्या दिवसानंतर हे रोजच मला मदत करायला लागले. माझ्यापेक्षा एकदम फास्ट चपात्या लाटतात माहितीये का. त्याला येतच ग सगळं, सवय आहे ना त्याला. त्यांनी तुला चिकन नाही का करून खायला घातलं? तो खूप छान करतो. नाही, पण बनवणार आहेत नेक्स्ट सॅटरडे. हा, कारण ना आमच्या ग्रुपमध्ये एक चुंबक सोडला ना तर सगळ्यांना स्वयंपाक येतो. म्हणजे हा, आदिल, सौमित्र, सगळ्यांना येतो स्वयंपाक, मस्त करतात. पण माई, असं मिळून स्वयंपाक करायची काही मजाच आहे ना. म्हणजे ते तीन असं चिरून बिरून द्यायचं आणि मग आणि यांनी फोडणी द्यायची. म्हणजे सगळी लिंबू टिंबू कामं मीच करायची, हो ना माई? हे ना नेहमी असं करतात, अशी छोटी मोठी कामं नेहमी मला देऊन टाकतात. अगं चांगलं आहे की मग, आपल्याला तेवढाच आराम करू दे की त्याला सगळं. कसलं काय माई, सगळं पसार घालून ठेवतात स्वयंपाकघरात. आवराच्या नावाने नुसती बोंबा बोंब असते. वा, नाही अजून काही तक्रारी असतील तर कर, नाही करून टाक ना. त्या बायकांना ना म्हणजे चांगलं काही भगवत, चांगलं काही शिकवलं नाही तुला. ते माग लसूण सोल्याचं शॉर्टकट शिकवलं की नाही? हो की नाही? आता सांग हो म्हण. मग असं आहे. पण हे खरं आहे, मला पण कोणीतरी शिकवा लसूण कसा सोलायचा ते. माईला कसं काय कोणी काही शिकू शकतं का? असं कसं? अरे म्हणजे काय, एवढी 10 माणसं जेवायला असणार आणि लसूण सोलत बसायचा, एवढ्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक करायचा, येतो मला कंटाळा. माझी मेडिटेशनची वेळ झाली आहे, मी निघते. सॉरी. हा, माई, मी इथे आलेलं मैत्री वंसांना आवडत नाही का? म्हणजे मी आल्यावर काहीच बोलत नाहीत, त्या अशाच निघून जातात. नाही ग, ती कुणाशीच बोलत नाही आजकाल. आम्ही सुद्धा तिच्यातली हरवलेली ती जुनी मैत्री शोधतोय. हो ना माई, म्हणजे ती जुनी मैना गायबच झाली कुठे. माहिती आहे, असं नद्या वाहतात ना आणि वाहता वाहता एकदम गायब होतात ना, तसं झालंय आपल्या महिन्याचं. कुठे गेली काय माहिती. हो, आणि आज तर साहजिकच आहे. का? काही नाही, म्हणजे आता सगळ्यांना सगळं कळलं ना रे. हरकत नाही, म्हणजे इतके दिवस मुलांचं तुटलं होतं, आता मोठ्यांनी मान्य केलं. सगळे पाश तुटले ना रे. ठोंबरे, अहो ठोंबरे. हॅलो. अहो ठोंबरे ठोंबरे काय? अहो काय काय म्हणजे अय्या तुम्हाला काहीच नाही झाडायचं आहे सगळं. हे उचला, हे उचला पहिला. और मैंने कितनी बार बोला मेरे को एक चाय चाहिए फर्स्ट क्लास अदरक मार के, क्यों नहीं लाया अभी तक तुम? देता हूं. जल्दी जल्दी लो, रखो. चला चला आवरा. हो आज गोकुळात रंग काढायला पाहिजे.
अहो केवढी काम आहेत आणि तुम्ही काय गप्पा मारताय माझ्या बरोबर. अगं, ऐक ना. किती गप्पा मारताय. हे धर, हे धर, हे धर. झाडायला घे, अगं, झाडायला घे. नलू, नलू, काय, अगं, काय? काय उगाच आठवडा चालले, शांततेने घे ना अहो, जरा. शांततेने म्हणजे घरात एवढं मंगल कार्य आणि अरे रे 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 काय चेहरे तुमचे सुटकी अशी मला अजिबात आवडत नाही. खूप काम आहेत मला नलू आवडत ऐक जरा, ऐक तुमचं ऐक ऐक काय? ऐक नलू ऐक जरा. बोला. तुला कळतंय का काही? अगं आपल्या सौमित्रचं लग्न मोडलंय. आनंदाचा प्रसंग नाहीये हा. काही काय कोण म्हणाल लग्न मोडलंय? कोण म्हणाल? ती मैत्री नाही म्हणाली ना लग्नाला. मैत्री नाही 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 तर नाही 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 ना. मग एकच मैत्री आहे का जगात? 10,000 मैत्री असतील, दुसरी शोधू. ठीक आहे, पण इतक्या लवकर लगेच कशी मिळणार दुसरी मुलगी? अगं ठोंबरे, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मैत्री नाही म्हणाली काय? आता बघाच तुम्ही त्याच हॉलमध्ये त्याच दिवशी सौमित्रचा दुसऱ्या मुलीबरोबर साखरपुडा करते की नाही ते बघाच तुम्ही. तुला माहितीये मी लहान असताना मला काय वाटायचं की झाडाला फुलं आली ना की ते झाड मरतं. नाही कारण कसं आमच्या कुंडीतल्या गुलाबाला फुल आलं होतं आणि ते सुकून गेलं होतं. मग मला आपलं आदिल, आदिल, मी सांगितलं होतं ना तुला. आता बघ ऐश्वर्या पण येणार आहे. आ जाओ, आ जाओ. अरे हळू, मला तुला काहीतरी सांगायचंय म्हणून आणलंय तुला इकडे. बोल बोल ना. अरे किती तरी अरे हे माझ्या मित्राचं गॅरेज आहे. अच्छा, म्हणजे आता नर्सरी झाली त्याची. ओके, ऐक ना, शांत तर हो. ऐक ऐक ऐक, माझी एक मैत्रीण आहे. काय सांगतो? ऐक ना, म्हणजे मैत्रीण होती ती, आता मैत्रीण नाही राहिली. एका घट्ट अशा आलिंगनाने आमचं सगळं बदललंय. अरे देव, तुला तू पडलास. अरे कुठे पडलास? कुठे? तू ह्याच्यात म्हणजे नाही, मांसाहार ढगांमध्ये असं जिथे मऊ स्पर्श असतो तिथे पडलोस. तुम्ही दोघे का अशा सुतक असल्यासारख्या शांत बसल्यात? मैत्री, तू आता मोकळं वाटायला पाहिजे तुला. तुझं ओझं हलकं झालं, सगळ्यांना कळलं, आता मुक्त झालीस तू. मला तर वाटलं होतं 2 महिन्याच्या आतच संपणार तुझे माताजींचं फॅड. म्हणजे फॅडच म्हणायला हवं ना त्याला. आता फॅड तरी कसं म्हणायचं याला? तुला मनापासून हे सगळं असं वाटतंय यावर विश्वास बसायला लागलाय माझा. आणि जे तुला आवडतं, योग्य वाटतं ते तू करणं काहीच चुकीचं नाहीये. सो आता तुला कुणी काही म्हणणार नाहीये, कारण तुझं आणि सौमित्रचं नातं तुटलंय हे आता जग जाहीर झालंय. नो स्ट्रिंग्स अटॅच्ड. आता खऱ्या अर्थानं मुक्त झालीस तू. आता तुला कुठलाच गिल्ट घ्यायची गरज नाहीये. असं कसं होईल माई? म्हणजे काळजी वाटणारच ना. ब्रेकअप झालाय आमचा, पण मित्र आहेच आहे ना तो माझा. असं कसं वाऱ्यावर सोडू मी? खूप एकटा पडलाय तो. अगं वाऱ्यावर काय, कुणीच कुणासाठी थांबत नसतं. त्याच्याही आयुष्यात येईलच ना कुणीतरी. काय आकृती? आता त्याची आणि आकृतीची किती छान गट्टी जमलीये. ती असेल ना त्याच्यासोबत. काय ग आकृती? अगं सावकाश. चला, मला भूक नाहीये. बस.